नमस्कार मित्रांनो, आज एक नवीन मुद्दा घेऊन आम्ही आलो आहे. आमच्यासोबत आहे भाईजी इंगळे, ज्यांनी कित्येक आंदोलन केले. कित्येक मुद्द्यांना त्यांनी जनतेला त्यांनी म्हणजे एक न्याय मिळवून दिलेला आहे. असेच भाई इंगळे आमच्यासोबत आहेत. त्यांचा नवीनच मुद्दा आता जे विरोध सादर शेतकरी संघटने त्यांच्या मार्फत अजित पवार विमान अभ्यास प्रकरण, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि नरेश अरोरा यांची नागपूर टेस्ट करा, ही मागणी त्यांनी घातली आहे. शासन, प्रशासन आणि सरकारला काय सांगणार? अजित पवार विमान अपघात प्रकरणामध्ये संबंध महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये एक संशयाच्या भोवऱ्यामध्ये प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि नरेश अरोरा हे आहेत. त्याचं महत्वाचं कारण असं आहे की दिनांक 27 तारखेला जी रात्री बैठक झाली, त्या बैठकीमध्ये या 3 लोकांमध्ये ताणतणावाचं वातावरण निर्माण झालं आणि त्या बैठकीमध्ये वाद निर्माण झाल्याच्या नंतर अजितदादा रात्री 2 वाजता रागराग निघून गेल्याचं वृत्त त्या याच्यामध्ये आले आणि दुसऱ्या दिवशी 28 तारखेला त्यांचा बारामतीचा दौरा हा मोटारीने नियोजित होता. परंतु अचानक प्रफुल्ल पटेल साहेबांच्या म्हणण्यानुसार तो दौरा विमानाने करण्यात आला आणि विमानानं दौरा झाल्याच्या नंतर त्यांचा बारामती विमानतळावरती दुर्दैवी अपघातामध्ये दुर्दैवी निधन नसून त्यांचा तो सुनियोजित घातपात होता, अशा पद्धतीचा संघटनेच्या वतीने आमचा आरोप आहे. त्याचं कारण असं आहे, अपघात झाल्याच्या दुसऱ्या दिवशी अजित पवार प्रफुल्ल पटेल साहेबांनी समाज माध्यमाच्या समोर येऊन समाज माध्यमांनी प्रश्न विचारला की रात्री कोणती बैठक चालू होती. तर त्यांनी चक्क विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्याच्या चुकाऱ्याची बैठक होती आणि त्याच बैठकीसाठी चर्चेसाठी मी गेलो, अशा पद्धतीचं समाज माध्यमाच्या समोर सांगितलं. आणि कालांतरानं सीबीआयनं, केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं चौकशीमध्ये असं निष्पन्न केलं की ती फाईल कुठल्याच धान उत्पादक शेतकऱ्याच्या चुकाऱ्यावरची नव्हती. ती फाईल 125 कोटी रुपयाच्या ते नरेश अरोरा नावाचे जे कंत्राटदार आहेत त्यांच्या फाईलवर ती सही करण्यासाठी त्यांचा तो तणाव निर्माण झाला होता. दादानी त्या फाईलवर सही केली नाही याचा मनात त्यांच्यामध्ये राग असू शकते, द्वेष असू शकते. नरेश अरोरा आणि प्रफुल्ल पटेल यांनी रातोरात त्यांचा काही घातपात करण्याचा नियोजित कट केला असेल. त्याच्या मागे 2 कारण आहेत. मोटारीने असलेला दौरा विमानानं का केला, विमानानं केला तर तांत्रिक बिघाड असलेले विमान का दादासाठी वापरलं, हा एक महत्वाचा त्याच्यामध्ये मुद्दा आहे. आणि वापरलं तर वापरलं, परंतु जो वैमानिक अधिकृतपणे तिथं नेमणूक केली होती त्या वैमानिकाला वेळेवर त्याचं गर्दीचं कारण दाखवून त्यांना हे केलं आणि मध्यप्रशासन करणारा वैमानिक तिथे नियुक्ती केला. तर याच्यामध्ये फार मोठी तफावत आहे. सीबीआयच्या तपासामध्ये जे वैमानिक वेळेवर बदलले गेले त्यांच्या बी मनी लॉन्ड्रिंग झालेलं आहे, त्यांच्या बँकेमध्ये बी काही अनधिकृत व्यवहार पद्धतीनं त्या कार्यकाळामध्ये झाला, हे सीबीआयच्या लक्षात आलेलं आहे. त्याच्यामुळं माझी एक स्पष्ट मागणी आहे की या प्रकरणामध्ये प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि नरेश अरोरा यांची एक नार्को टेस्ट केल्याशिवाय अजितदादा एवढा मोठा माणूस, महाराष्ट्राचा अर्थमंत्री, महाराष्ट्राचा जबाबदार नेता, याचे जर अचानक त्यांच्या त्या सुनियोजित कथा जर त्यांचं निधन होत असेल तर त्यांची ब्रेन मॅपिंग नार्को टेस्ट करणं गरजेचं आहे, अशी मागणी मी काल सीबीआय कार्यालयात जाऊन स्वतः मागणी केलेली आहे. त्यानंतर आमच्या बहिणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या कार्यालयात विजयगडवर काल गेलो होतो. विजयगडवर सुद्धा मी देखील त्यांना सांगितली की मी जरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कार्यकर्ता नसलो परंतु अजितदादावर प्रेम करणारा कार्यकर्ता आहोत. त्यामुळे दादाचं दुर्दैवी जे घातपात झालं त्याचा आम्हाला दुःख आहे. आम्ही जे सीबीआय कडे तक्रार केलेली आहे त्या तक्रारच्या अनुषंगाने जे काही आंदोलनात्मक मला भूमिका घ्यायची आहे त्या भूमिकेमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून तुम्ही आम्हाला सहकार्य करा, अशा पद्धतीची त्यांना मी विनंती केलेली आहे. काय वाटतं आपल्याला, जेव्हा विमान अपघात झाला तिथे लोकांचं म्हणणं आहे 3 तास झाले, काय वाटतं बॉम्ब स्फोट यांनी करू शकतात का किंवा होऊ शकतो का? विमानामध्ये आता बऱ्याचशा राजकीय विश्लेषक लोकांची शंका आहे की विमान लँडिंगच्या वेळेस त्यांनी गिरट्या घालत त्या पलट्या खाल्लेला आहे. मुळातच त्यांनी तांत्रिक बिघाड केला होता, केल्याचा सेन्स आहे. तांत्रिक बिघाड असलेले विमान सुनियोजित पद्धतीने त्या बारामतीवर जाऊन त्या ब्लास्ट होण्याच्या दृष्टिकोन त्यांचं नियोजन होतं, त्याच्यामुळे तो ब्लास्ट झालेला आहे. जिथे जो विमानाचा अपघात झाला ब्लॅक बॉक्स मध्ये सुनियोजित आढळला आहे. ब्लॅक बॉक्स म्हणजे तो निष्कासित झालेला आहे त्याच्यामध्ये. आणि प्रामुख्याने जे ब्लॅक बॉक्स असतो विमानामध्ये
आम्ही आमच्या माहितीप्रमाणे ब्लॅक बॉक्स हा किती जरी पाण्यात जरी पडला आणि या किती वर पडला तर तो ब्लॅक बॉक्स निष्कासित होत नाही आणि तो ब्लॅक बॉक्स निष्कासित झाला म्हणजे सगळे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न सुनियोजित होता. आतापर्यंत मोठमोठे विमान ब्लास्ट झालेले आहेत, कितीतरी विमान प्रत्येक देशात आजपर्यंत असा मुद्दा आला नाही की Black box. ब्लॅक बॉक्स नष्ट होणारच नाही तो. नष्ट नाही होणार. ब्लॅक बॉक्स सुद्धा नष्ट झालेला आहे. आम्ही आमचा मुद्दाच तो आहे की तो सुनियोजित गट आहे म्हणजे दादाचे सगळे पुरावे नष्ट करायचे निष्कासित करायचे आणि आपण आपली राजकीय पोळे बाजून घ्यायची. या सगळ्या प्रकरणाला अर्थ व्यवस्थेची फार मोठी किनार आहे. 125 कोटी रुपयाच्या कंत्राटाची जी फाईल होती ती फाईल नरेश अरोरा यांच्या संस्थेची होती आणि 2 महाराष्ट्रातील मोठे नेते सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल साहेब ते त्या फाईल मंजूर करण्यासाठी त्यांचा कंत्राट मंजूर करण्यासाठी आग्रह धरत होते. सीबीआयच्या तपासामध्ये निष्पन्न झालेला आहे आणि प्रफुल्ल पटेल शुद्ध बाहेर येऊन खोटं बोलतात समाज माध्यमापुढं की विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्याच्या चुकाराची फाईल होती. धान उत्पादक शेतकऱ्याच्या चुकाराची जर फाईल असती बैठक असती तर कृषी विभागाशी संबंधित असलेले मंत्री महोदय म्हणा किंवा मंत्रालयातील सचिव म्हणा त्या बैठकीला उपस्थित पाहिजेत. धान उत्पादक शेतकऱ्याची बैठक आणि नरेश अरोरा साहेबांचं तिथं काय काम आहे आणि त्या शेतकऱ्याच्या प्रश्नावर दादा रात्री 1:30 ते 2च्या दरम्यान राग मोठ्या ताणतणावात निघून बैठक सोडून जाण्याचं काम काय म्हणजे गोरगरिबासाठी लढणारा नेता शेतकऱ्याच्या हितासाठी रस्त्यावर फाईलवर सह्या करणारा नेता आणि शेतकऱ्याच्या विदर्भातील शेतकऱ्याच्या धान उत्पादक शेतकऱ्याच्या चुकाराच्या फाईलवर सही करणार नाही का. परंतु ती धान उत्पादक शेतकऱ्याची फाईल नव्हती चर्चा नव्हती ती फक्त 125 कोटी रुपयाच्या कंत्राटाची फाईल होती. महाराष्ट्रातील आरोग्य मुख्यमंत्री यांनी सीआयडी चौकशी करायला सांगितलं होते पण आतापर्यंत कोण नव्यामध्ये ती चौकशी सुरू काय करणार. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी अतिसंवेदनशील पदे सीबीआयला निर्देश दिलेले आहे. काल त्या बंगल्यावर गेलो होतो मी त्यांना सुद्धा एक पत्र दिलं. सीबीआयला निर्देश देण्यात आलेले आहे परंतु नार्को टेस्ट करण्याची जी मागणी आहे ही मागणी पहिल्यांदा मी बिगर सातारा शेतकरी संघटनेच्या वतीने आम्ही केलेली आहे आणि जोपर्यंत त्यांची नार्को टेस्ट होणार नाही तोपर्यंत दादाच्या अपघाताचं गुड महाराष्ट्राच्या जनतेला कळणार नाही आणि ते सत्य बाहेर येणार नाही. काय वाटतं आपल्याला हा प्रकरण खरोखरच सुरळीत येणार का आणि जे आरोपी आहेत त्यांना जेल बंद होणार. दुर्दैवानं अजित पवारचं दुर्दैव त्याच्यामध्ये अपघातात घातपातात निधन झालं. अजितदादा तर काय वापस येणार नाही परंतु एवढ्या मोठ्या नेत्याला दबावणाऱ्या या राजकीय षडयंत्र खेळणाऱ्या लोकांना निश्चित स्वरूपात सजा झाली पाहिजे आणि मी आमच्या संघटनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार 2-4 दिवस आमच्या संघटनेची टीम जी आम्ही अभ्यासासाठी ठेवलेली आहे आम्ही अचानक काही पत्रकार परिषद घेतली नाही. दादाच्या अपघातापासून आणि आमची जी काही टीम आहे संघटनेचे जे काही आम्हाला मार्गदर्शन करणारी मंडळी आहे संघटनेचे जे मार्गदर्शक तत्वानुसार काम करणारी यंत्रणा आहे ती यंत्रणेने गाढा अभ्यास केला. अभ्यास केल्याच्या नंतर या शंका निर्माण आल्या आमच्या मनामध्ये की सुनियोजित कट प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे आणि नरेश अरोरा यांनी केला.